कुकडी लाभक क्षेत्रात 14% पाणी शिल्लक, अर्ध्या जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट। अहिल्यानगरकरांसाठी विशेषतः दक्षिणेस एक चिंताजनक बातमी आहे। कुकडी प्रकल्पात सध्या 4246 MCFT म्हणजे 14.31% इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील 738 मिलीमीटर 152% पाऊस झाला। यामुळे कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण वगळता सर्व धरणे 100% भरली होती। अशाही स्थितीत यंदा कुकडी लाभक क्षेत्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे आता उन्हाळी आवर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पिण्याच्या पाण्यावरही प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे। कुकडी लाभक क्षेत्रातील धरणातील पाणी साठ्यावर एक नजर टाकूयात। येडगाव 25%, माणिकडोह 5.48%, वडस 30%, पिंपळगाव जोगे 12%, डिंबे 18%, चिल्हेवाडी 22%, विसापूर 20%, घोड 60% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। मित्रांनो, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, पारनेर तालुक्यात अतिवृष्टी होऊनही खरीप रब्बी हंगामातील एखादे आवर्तन कमी करून उन्हाळी हंगामात शेतीसाठी एका आवर्तनाचे पाणी शिल्लक का ठेवले नाही? हे अपयश नेमके कुणाचे आहे याची चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटते? कमेंट करा।